सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यांनी केलेल्या आरोपांनंतर सोलापुरातील नोबल हॉस्पिटल प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद सय्यद यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। डॉक्टर सय्यद म्हणाले की हॉस्पिटलकडून कोणत्याही रुग्णाला औषधे आमच्याच मेडिकलमधून घेण्याची सक्ती केली जात नाही। संबंधित रुग्णाने 2 दिवसापूर्वीच डिस्चार्ज घेतला असून त्यानंतर असे आरोप का करण्यात आले याबाबत आम्हालाही माहिती नाही। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन FDA विभागाचे पथक नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। हॉस्पिटलमधील मेडिकलची तपासणी करण्यात आली असता अनेक त्रुटी आढळून आल्याचं सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी सांगितलं। तपासणी दरम्यान प्रिस्क्रिप्शनमध्ये आवश्यक माहिती नसणं आणि इतर काही नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे संबंधित मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याचं अन्न व औषध प्रशासनानं स्पष्ट केलं। मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून आम्ही ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलंय। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं। आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितले की नाही आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथे एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। सर तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला। मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे मेंदूचा आणि तिथं अटॅक आला। परत अटॅक म्हणल्यावर ते आता आपलं हॉस्पिटलचं नाव असतं ते लोक म्हणले की तुम्ही करा इथं। मी म्हणलं ठीक आहे पाठवा। ते आलं त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं, त्याला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला पण आता मेंदूचं तुला उपचार इथं करायचं आहे तर हो करायचं आहे मला। मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटरवर खर्च आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाचं रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक्स चालू होते। रोजचे मला वाटतं काहीतरी मला माहिती नाही 10, 20, 30,000, 40,000ची मेडिसिन रोज चालू होते। मग मला डाऊट आला याची गरज आहे का, मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा, न्यूरोला रेफर केलं तुम्ही बघा पुढं काय करायचं। रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे तुम्हाला काय करायचं तर काहीच बोललं नाही मला। ठीक आहे सर तुम्ही करा। आणि ज्या माणसाने पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते ते डॉक्टर आहेत, त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचं धीर आहे ते पेशंट त्याचे वडील आहेत। मग मी त्यांना मला म्हणले सर जरा कन्सेशन म्हणलं असं तुम्हाला माहीत आहे आपण सगळं करू। आत्ता आलं मी आता त्याला बोलून निघालो आहे व्हिजिटला, मी संध्याकाळी त्याला बोलतो। मग मला फोन आला त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे खूप महाग आहे। मी म्हणलं ठीक आहे मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा सुरू करायला सांगा जे काय, एवढंच झालेलं आहे। त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला आणि तो काहीतरी एक व्हिडिओ करून टाकतो आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता। 40,000चं बिल झालं होतं आणि आपल्या मेडिकलमधून घेण्यासाठी कंपल्शन केलं होतं असं देखील आरोप त्यांनी व्हिडिओ आरोप करू शकते सर कोणी, कंपल्शन करत नाही। आता तुम्हाला माहिती आहे आता पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावा म्हणून, आलं तर जे काय येतं लगेच आपण करतो ते सुद्धा करायला काय हरकत नाही। कारण बाकी रेट लिस्ट वगैरे आमची आहेच बाकी हॉस्पिटलची वगैरे, मेडिकलला जे मध्ये आलं ना पेपरमध्ये आलं व्हॉट्सअपमध्ये आलं किंवा असं लिहून लावा की ते अजून कुठं आलं नाही तर आम्ही लावलेलं नाही। आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हे का असतो का इमर्जन्सीमध्ये पेशंटला घेण्यासाठी असतो, काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही तर ठीक आहे। आणि बरेच गरीब पेशंट येतात मग ते बाहेर आणतात सर आम्ही सॅम्पलमधनं पेशंट ट्रीट करतो किंवा हॉस्पिटल साईजचं जे बिल रोजचं ICUचं असतं। आता मी त्या माणसाला हे पण सांगितलं सर 20-20 दिवस चालणारं पेशंट आहे तर ते शेवटी त्याला आपण असं पण करावं लागणार काही दिवस की बाबा हॉस्पिटलचे नुसतं वॉर्डच्या चार्जेसमध्ये आपण त्याला ICU ठेवू सर तुमचं रिलेटिव्ह आपण करू।
हे सगळं बोलणं झालं पण त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल त्याला, तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहीत नाही, पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. काय नाही, आता आजकाल कोणी करतं ना साहेब. काल तुम्ही बघितलं ना डोंबिवलीमध्ये काय झालं, मारहाण झाली. आता का झाली त्याचं काय आहे का, लोकांना जे हे आहे ठीक आहे. आता त्याला मी काय म्हणू शकत नाही का केलं, कारण आता मी समजू शकतो एखादा पेशंट 15-20 दिवस राहिला आहे, 2-4 लाख रुपये तर भरलं आहे, पेशंट नीट होईना, आम्ही त्याला काही जबरदस्ती केली किंवा योजनेत बसताना बसवलं नाही, असं काय झाल्यावर आम्ही थोडंफार समजू. जो 8-10 तास 15 तास राहिलेला पेशंट आहे, काही डॉक्टरशी न बोलता डिस्चार्ज घेऊन मग व्हिडिओ व्हायरल करतो. एखादा रात्री साहेबांना 4 वाजता फोन करून सांगतो, ते सुद्धा डिस्चार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रॉब्लेम झाला जावा तिकडं. आता इंटेन्शन काय त्याचं मला माहित नाही. सर आपल्याकडे किती दिवस पेशंट ॲडमिट? अरे एकच दिवस सकाळी. बिलाची पूर्ण रक्कम भरलेली आहे? हो भरलेली आहे की तुम्ही, भरलेली आहे. 10,000 रुपये बिल झालं सर. या सगळ्यानंतर आता ड्रग इन्स्पेक्टर आपल्या मेडिकलची ते आता रोज चालू आहे, सगळीकडे जात आहे. ते आलेत त्याचं काम ते करतील, त्याचं काय. म्हणजे मला असं आता कोणतरी म्हणलं तरी फोन करून बोललं असेल, म्हणजे सरकार बसलेली आहे, जसा व्हिडिओ आला की पळतात का सरकार, असं नाही आहे ना साहेब. मीडिया येते कारण मीडियाला हे सगळं न्यूज द्यायचे असते, पण सरकारी यंत्रणा मला असं वाटत नाही की चालत असेल किंवा त्यांनी फोन केला आणि येऊन बघतील, असं नाही वाटत. चालू आहे, तिथं काही विषयच नाही. आता जी आपल्याकडे अनौषध प्रशासनामध्ये जी माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार आपण तात्काळ या ठिकाणी नोबल हॉस्पिटलमधील या मेडिकल स्टोअरला मी व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये औषध याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून घेऊ शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये. हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते. त्यासोबत या ठिकाणी असं दिसून येते की आपले या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून प्रिस्क्रिप्शन डायरेक्ट या मेडिकलमधील त्यांच्या कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत आणि त्यानुसार हे औषधं पेशंटना फक्त या ठिकाणी औषधाचे बिल भरण्यासंदर्भात पाठवत आहेत. पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये आणि त्याच्यानुसार इथं औषध विक्री त्या संदर्भातले सर्व पुरावे मी माझ्या तपासणी अहवालात नोंद करून घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त या मेडिकलचं मी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार सखोल तपासणी करतोय. त्याच्यामध्ये बरीच उल्लंघनं आढळून आलेली आहेत आणि त्याच्यानुसार प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघनं आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय. काय नेमक्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ही नेमकी कारवाई तुमची काय असणार आहे? याच्यामध्ये माझ्या तपासणीमध्ये असं दिसून येते की यांनी एक्सपायरी जे मुदतबाह्य झालेली जी औषध आहेत ते ऍक्च्युली स्वतंत्रपणे त्यांनी ओळख चिठ्ठीसह साठवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशी काही औषधं त्यांनी विक्रीयोग्य औषधासमोर साठवलेली आहेत. त्याच्यानंतर जे 2 to 8 डिग्री ज्याला आपल्याला शीतपेटीमध्ये फ्रीजमध्ये साठवणं गरजेचं आहे अशा औषधं त्यांनी रॅकमध्ये सर्वसामान्य तापमानात साठवल्याचे दिसून येते. मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं तर उल्लंघन आहेच, त्यासोबत असे काही गंभीर मुद्द्यांचं उल्लंघन दिसून येते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती तात्काळ कारवाई करतो. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओला अनुसरून वरिष्ठांकडून काय आदेश आलेले आहेत का? हा, तसेच वरिष्ठांकडून आदेश आज सकाळी प्राप्त झाले. त्यानुसार तात्काळ या दुकानाला तपासणीसाठी आपण व्हिजिट केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करतोय. डॉक्टरांनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावले. ज्यांचं हे हॉस्पिटल आहे, जे मेडिकल आहे, त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आता तुम्ही कारवाई करताना प्रत्यक्ष माझ्या तपासणीमध्ये बरेच काही औषधाचे जे काही नियम आहेत आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये त्याचं गंभीर उल्लंघन आढळून आलेले. त्याच्या बाबतीत जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते सुद्धा आपण घेतोया आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या कायद्यानुसार तात्काळ कारवाई करतो. कारवाई असणार आहे म्हणजे काय, किती दिवस बंद असणार आहे किंवा काय? याच्यामध्ये आपण आता प्रथमदर्शनी त्यांना इमिजिएट औषध विक्री बंद करण्याचे आदेश मी जारी करतोय आणि त्यानंतर त्यांना आपण त्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई केली जाईल. औषध विक्री बंद याचा अर्थ मेडिकल सील करण्यात येणार आहे का आपल्यावर? हा, मेडिसिन पूर्ण औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय आपण.